नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा ह्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही, फक्त ह्या 18 गोष्टी मनापासून करा। नमस्कार मित्रांनो, कधी असं वाटतं का की आयुष्य फक्त चाललंय पण जगण्याची मजा हरवली आहे? दररोज तेच रुटीन, तेच टेन्शन आणि मनात एकच प्रश्न, हे सगळं किती दिवस चालणार? पण खरं सांगू, आयुष्य कंटाळवाणे नसते, आपण जगायची पद्धत कंटाळवाणी बनवतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 18 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही मनापासून केल्या तर आयुष्य पुन्हा सुंदर वाटायला लागेल, मन शांत होईल, आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक दिवस जगण्यासारखा वाटेल। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिलं, स्वतःसाठी वेळ काढा। सगळ्यांसाठी धावताना आपण स्वतःलाच विसरून जातो। दिवसातून फक्त 20 मिनिटे स्वतःसोबत बसा। फोन नाही, सोशल मीडियाही नाही, फक्त तुम्ही आणि तुमचे मन। कारण स्वतःला समजून घेतले की आयुष्य हलकं वाटायला लागते। पॉईंट नंबर 2, छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा। महागडी कार, मोठे घर यातच आनंद असतो असं नाही। कधी पावसातला चहा, आईचा आवाज किंवा शांत सकाळ हेही आयुष्य सुंदर बनवते। जो छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो त्याला आयुष्य कधीच बोर वाटत नाही। पॉईंट नंबर 3, शरीराची काळजी घ्या। कमकुवत शरीर थकलेले मन तयार करते। दररोज चालणे, थोडा व्यायाम, पुरेशी झोप हे लक्झरी नाही, गरज आहे। तुमचे शरीर मजबूत असेल तर मनही मजबूत राहते। पॉईंट नंबर 4, नवीन गोष्ट शिका। जे लोक शिकणे थांबवतात त्यांचे आयुष्य हळूहळू थांबते। नवीन स्किल शिका, नवीन भाषा, कुकिंग, ड्रॉइंग, काहीही, कारण शिकत राहणारा माणूस नेहमी जिवंत वाटतो। पॉईंट नंबर 5, सतत कंप्लेंट्स करणं बंद करा। माझ्याकडे हे नाही, माझं नशीब खराब आहे, या विचारांनी आयुष्य अजून हेवी होतं। जे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवा, कारण हजारो लोक तुमच्यासारखे आयुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करत आहेत। पॉईंट नंबर 6, टॉक्सिक लोकांपासून दूर राहा। काही लोक तुमची एनर्जी खाऊन टाकतात। नेहमी निगेटिव्हिटी, नेहमी ड्रामा, अशा लोकांपासून दूर जाणे म्हणजे स्वार्थ नाही, ती एक सेल्फ रिस्पेक्ट असते। पॉईंट नंबर 7, स्वतःची तुलना करणे बंद करा। सोशल मीडियावर सगळे परफेक्ट दिसते, पण रियालिटी वेगळी असते। तुमचा प्रवास तुमचा आहे, दुसऱ्याच्या सक्सेसची तुलना करू नका, तुमचे सुख खराब करू नका। पॉईंट नंबर 8, मनातले व्यक्त करा। सगळं मनात ठेवणे माणसाला आतून तोडते। रडा, बोला, लिहा, पण भावना दाबून ठेवू नका। मन हलके झाले की आयुष्य हलके वाटायला लागते। पॉईंट नंबर 9, पैशापेक्षा आठवणी गमवा। शेवटी लोक तुमचं बँक बॅलन्स लक्षात ठेवत नाही, तर तुमच्यासोबत घालवलेली मोमेंट्स लक्षात ठेवतात। फॅमिलीसोबत वेळ द्या, फ्रेंड्ससोबत हसा, लाईफ एन्जॉय करा। पॉईंट नंबर 10, स्वतःवर प्रेम करा। लोकांनी तुमच्यावर प्रेम करावं याची वाट बघू नका। आरशात बघून स्वतःला सांगा, मी पुरेसा आहे। ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याचे आयुष्य सुंदर बनवते। पॉईंट नंबर 11, सतत बिझी राहू नका। बिझी असणे म्हणजे प्रोडक्टिव्ह असणे नाही। कधी शांत बसा, निसर्ग बघा, मनाला रिलॅक्स होऊ द्या, कारण मशिनीलाही रेस्ट लागतो, मग आपण तर माणूस आहोत। पॉईंट नंबर 12, माफ करायला शिका। राग धरून ठेवणे म्हणजे विष पिऊन दुसऱ्याच्या मृत्यूची वाट पाहणे। माफ करा, कारण त्याने समोरच्यापेक्षा तुम्हाला शांती मिळते। पॉईंट नंबर 13, स्वतःचे ध्येय ठेवा। ध्येय नसलेलं आयुष्य दिशा नसलेल्या बोटीप्रमाणे असते। मोठे गोल ठेवा, दररोज त्यासाठी थोडे काम करा। पर्पज मिळाला की जगण्याची मजा वाटते। पॉईंट नंबर 14, मोबाईलपासून थोडे दूर राहा। स्क्रीनवर आयुष्य खरे आयुष्य चोरून येते। कधी फोन बाजूला ठेवा आणि आसपासच्या लोकांना वेळ द्या। रिअल कनेक्शन हेच खरे हॅपीनेस आहे। पॉईंट नंबर 15, अपयशाला घाबरू नका। हरलत म्हणून आयुष्य संपत नाही, प्रत्येक फेल्युअर काहीतरी शिकवून जाते। जो माणूस पडून पुन्हा उभा राहतो तोच खरा स्ट्रॉंग असतो। पॉईंट नंबर 16, चांगली पुस्तके वाचा। बुक्स तुमचे विचार विश्व बदलतात। एका चांगल्या पुस्तकामुळे कधीकधी पूर्ण आयुष्य बदलू शकते। डेली 10 पेजेस वाचायला सुरुवात करा। पॉईंट नंबर 17, दुसऱ्यांना मदत करा। कुणाच्या चेहऱ्यावरचा स्माईल आणणे हे सर्वात मोठा आनंद असतो। जे लोक दुसऱ्यासाठी जगतात त्यांना आयुष्य कधीच रिकामे वाटत नाही। पॉईंट नंबर 18, प्रत्येक दिवस नवीन संधी समजा। काल वाईट गेला म्हणून उद्यासुद्धा वाईट जाईल असं नाही। प्रत्येक सकाळ एक नवीन चान्स घेऊन येते, फक्त होप सोडू नका। मित्रांनो, आयुष्य सुंदर आहे, फक्त ते योग्य पद्धतीने जगायला शिकले पाहिजे।
ह्या 18 गोष्टी जर तुम्ही मनापासून फॉलो केल्या तर जगण्याचा कंटाळा येणार नाही, तर जगण्याची मजा यायला लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा यापैकी कोणती गोष्ट तुम्ही आजपासून सुरू करणार आहात. आणि अशा मोटिवेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.